आपला मुद्दा चाललेला आहे पूर्व पक्ष म्हणतो कर्माने मोक्ष होतो, कारण अध्यास सिद्ध केला नाही त्याने. कार्याध्यासाचा असंभव आणि कारणाध्यासाचा असंभव. कारण म्हणजे अज्ञान. तुमचं अज्ञानच खरं तर सिद्ध होत नाही. म्हणून कारण कोण तर अज्ञान, त्याचाही कारणाध्यासाचा असंभव आणि कार्याध्यास सिद्ध होत नाही. सत्यवस्तू ज्ञानजन्य संस्कार आणि प्रमाता प्रमाण प्रमेय दोष हे कार्याध्यासाची सामग्री आहे आणि ती सामग्री काही सिद्ध झाली नाही. म्हणून कार्याध्यासही घडत नाही आणि कारणाध्यासही घडत नाही. एकंदरीत अध्यासच घडत नाही. अध्यासाच्या पोटामधले हे दोन भाग, कारणाध्यास, कार्याध्यास. म्हणजे नुसता अध्यास असा शब्द वापरल्यावर त्याचा अर्थ झाला भ्रम, मिथ्या वस्तू, कल्पित पदार्थ असा अध्यास पदाचा अर्थ. त्याचे दोन भाग केले अजून, ते कारण आणि कार्य. कारण कोण तर अज्ञान, तेही संभवत नाही. आणि कार्य कोण अहंकारादी बंध, संपूर्ण संसार हाही संभवत नाही. आणि का संभवत नाही याचं स्पष्टीकरण त्यांनी आतापर्यंत मागच्या दोन हेडिंगमध्ये दिले. की कार्याध्यासाचा असंभव आणि कारणाध्यासाचाही असंभव होतो. म्हणून अध्यासच नाही घडला तर मग असलेलं जगत काय मानायचं? तर ते म्हटले सत्य मानावं लागेल. मग असलेलं जगत सत्य मानणं आलं की मग सत्य पदार्थाची निवृत्ती तत्वज्ञानाने होत नाही. झाली तर कशाने होते? कर्म करावं लागेल तुम्हाला. आणि मग कर्मातून तुम्हाला फल प्राप्त होऊन जाईल, म्हणजे प्रयोजन सिद्ध होईल. आपली प्रयोजनाविषयीची शंका आहे ना, तर तेव्हा हा विषय चाललेला आहे. आता मागच्या पाठात झालेला विषयाचा कोण अनुवाद करताय? नवीन कोण करतं का? करता करताय सांगा, 4 शब्द एवढा झाला असेल तेवढा. पूर्व पक्ष म्हणतात कर्म हेच मोक्ष प्राप्तीचे साधन आहे. कर्म हे मोक्ष प्राप्तीचं साधन आहे. का बरं असं सिद्ध झालं कर्मच मोक्ष प्राप्तीचं साधन? तर आता सांगितल्याप्रमाणे ज्ञानाने अध्यास्त पदार्थाची निवृत्ती होते आणि कर्माने सत्य पदार्थात क्रिया करून निवृत्ती करता येईल. म्हणून त्याच्यामध्ये हा भेद आहे. त्याच्यानंतर त्याने वेदबोधित कर्म म्हणजे वेदाने बोध करून दिला त्याला वेदबोधित कर्म असं म्हणतात. हा, तर कर्म हेच मोक्ष प्राप्तीचे साधन असं सांग. आता कर्म हे मोक्ष प्राप्तीचं साधन वेदांती मानतात का? परंपरेने मानतात. गेल्या वेळेस परंपरा शब्दाचा अर्थ सांगितला होता तुम्हाला. तेव्हा परंपरेने कर्म हे कर्माचा सर्व दैव त्याग नाही, तर चित्तामध्ये असणारा मलदोष म्हणजेच पाप करण्याविषयीची वासना आणि याची निवृत्ती करायची असेल तर वेदबोधित निष्काम कर्माचरण करायला सांगितले. आणि मग ते जर केलं तर काय होईल? की पाप निवृत्ती होते. अर्थात त्याच्यावर अनेक दुसरे बी उपाय आहेत पाप निवृत्तीचे, एकच उपाय असं काही नाही. पण मग कर्म, कारण पहिल्यांदा तर वेदामधला सगळ्यात मोठा भाग कर्माचा आलेला आहे. दुसरा भाग आहे उपासना. जर तुमच्या चित्तात विक्षेप असेल, चंचलता असेल, म्हणजे असं आहे मनुष्य एका जागेवर बसला आहे ते म्हणजे ह्यांच्या चित्तात अजिबात विक्षेपता नाही, कारण हे एका जागेवर बसलेले, असा अर्थ विक्षेप पदाचा नाही. नाहीतर एका जागेवर किती बी माणसं बसलेले असतात पण त्यांच्या चित्तात एक विषय नाही चालत, अनेक विषय चाललेले असतात, तर मनुष्य विक्षिप्तच असतो. नाहीतर विक्षेप, आपण क्रिया करणाऱ्या माणसाला विक्षेपवान मनुष्य आहे असं, किंवा एका जागेवर बसत नाही तो विक्षेपवान आहेच आहे शरीर दृष्टीने, पण त्याची वृत्तीसुद्धा एका जागेवर थांबत नाही, तर तो सुद्धा विक्षिप्त मनुष्य असतो. तर त्याला विक्षेप आहे. मग कसे होईल? तर त्याला चित्त स्थिर करण्याचं साधन म्हणजे उपासना. म्हणजे बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल, करावा विठ्ठल, असं जे तुकोबराय म्हटले ते त्याच्यासाठी ही उपासना बरं. आणि मग त्याच्यात पहावा विठ्ठल, बोलावा विठ्ठल वाणीने, मलदोष जातो. बोलावा विठ्ठल वाक इंद्रियाने,
बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल. पहावा विठ्ठल म्हणजे वृत्तीची एकाग्रता विठ्ठलाच्या नामीच्या ठिकाणी करणं, त्याला पहावा विठ्ठल याने विक्षेप दोष जातो. आणि करावा विठ्ठल म्हणजे आत्मज्ञान संपादन करून घ्यावं त्या विठ्ठलाचं ज्ञान, याने काय जातो आवरण दोष जास. तुकोबराय आमचे खरे वेदन ते आहे. बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल, पण हे कोणाला कळणारच नाही की हे काय बोललेले. पहावा विठ्ठल ते म्हणजे पाहावा म्हणजे पंढरपूरला जाऊन पाहावा. हा, वृत्तीची एकाग्रता करून तदाकार वृत्ती धारण करून जिथे असाल तिथं पहा. असाल ते करा जेथे जेथे, सोडविल माझा स्वामी निश्चयसी, प्रतिज्ञा हे दासी केली आम्ही, है ना. तर नामाचे चिंतन प्रगत पसारा, असाल ते करा जेथे. सांगा, तेव्हा कर्म हे मोक्ष प्राप्तीचे साधन आहे असं पूर्व पक्ष म्हणतो. हेच हा शब्दावर जोर दिलाय त्यांनी. हेच पदाचा अर्थ असं च लागला की इतरांना सकार करतो, इतरांना बेकार. च ने काय केलं, इतरांना बेकार काढून टाकलं. म्हणजे ज्ञान आणि मोक्ष होतं हे असं म्हणता येणार नाही. तर कर्म आम्ही मानतो, पण असं मानतो. त्या कर्माचे प्रकार सांगतायत आता. त्याच्यामध्ये 2 प्रकार सांगितले. म्हणजे आता कर्मविषयक दिलेली माहिती सगळी तुम्हाला याच्यातून मिळणार आहे. या आत्ता येणारे जे मुद्दे आहेत याच्यातून कर्मविषयक माहितीची खोली मिळेल. कर्म हे फक्त मानवाकडून केलेलं कर्म गृहीत धरलं जातं. इतर पशुपक्ष्यांचे कर्म किंवा देवाच्या शरीरात केलं जाणारं कर्म याचा हिशोब धरला जात नाही, तर त्यांना भोग योनी म्हणतात. केवळ मानवाने केलेलं कर्म हे कर्माच्या गंतीमध्ये येतं, म्हणजे त्याचीच गंती होती. म्हणजे मानवी शरीरात केलेलं, कारण जीव तर अनेक शरीरात फिरून येतो, परत एकदा मानवी शरीरात येतो, परत कदाचित वरती बी जातो, देव योनीमध्ये बी जातो, म्हणजे देव सुद्धा होतो. पण देव जरी झाला तर त्याने केलेले कर्म धरले जात नाही. म्हणजे आणि कीटकांनी पशुपक्ष्यांनी केलेलं आहे. समजा आपणच जर खालच्या योनीमध्ये गेलो, कुत्र्या मांजरादी योनीमध्ये गेलो पशुपक्ष्यादी, तर तुम्हाला कर्माचा नियम कोणीच सांगणार नाही, धर्मसुद्धा सांगणार नाही. कारण धर्माची व्याप्ती मानवावर आहे, पशुपक्ष्यांच्यावर नाही. ते म्हणजे पाणा कुत्रे राव मांजर हे काही सकाळी देवपूजाच करत नाही, तर कुत्रे आणि मांजरांचा देवपूजेचा विधी दिलेला नाही. पशु काय पाप पुण्य, किंवा एकदम श्रेष्ठ देवांना सुद्धा पूजा करायची गरज नाही. सकाळी उठल्या उठल्या इंद्र आदी देव ते म्हणते त्यांना सुद्धा काही विधी नाही, इंद्र आदी देवांना विधी नाही. चला आता कर्माचा विषय सांगतात. म्हणून पहिल्यांदा कोणती कर्म, तर वेदबोधित कर्म, म्हणजे वेदाने प्रतिपादित केलेली, वेदाने जी करा म्हणून सांगितली. त्याच्यामध्ये 2 प्रकार. वेदाने करा म्हणून सांगितलेली वेदविहित असं, बोधित म्हणजे प्रतिपादन केले, कर्माचे प्रकार सांगतात. हे करा. आता निषिद्ध कर्म करा हे नाही सांगितलं. वेद बोधित कोणते कर्म आहेत, तर विहित आणि निषिद्ध, म्हणजे वेदात जी प्रतिपादन केलेली असा अर्थ झाला त्याचा. तर प्रतिपादन केलेली करायची कोणती ते नंतर पाहू. चला सांगा. त्याच्यामध्ये विहित सांगितलं, विहित कर्म पहिलं सांगितलं. मग विहित कर्म म्हणजे पुरुषांनी करण्यासाठी, म्हणजे पुरुषांनी जे करावं, पुरुषांनी करावं, स्त्रियांनी नाही करावं, मानव जातीने असा अर्थ त्याचा. बरं, नाही तर पुरुष शब्द आला की म्हणले पुरुषांना सांगितले, आपल्याला नाही सांगितलं असं. प्रत्येक मानव जातीने जे करण्यास सांगितले. तिथे पुरुष हा शब्द ज्या वेळेला येईल ना त्यावेळेला हा एक आत्मावाचक शब्द येतो, आणि मग आता इथं मानववाचक शब्द आला. प्रत्येक मानवाला जे करण्यास सांगितलं त्याला विहित कर्म असे म्हणतात. हा, त्याला विहित कर्म. मानवाने का विहित कर्म करावं, नाहीतर तुला त्याचे अत्यंत जी दुष्ट फळं आहेत ती भोगावी लागतील. जो मनुष्य जे कर्म करतो त्यानेच ते भोगावं, इतरांनी भोगण्याचा काही कारण नाही. पत्नीने केलेलं कर्म पतीने भोगायचं नाही, पतीने केलेलं पत्नीने नाही, मुलांनी केलेलं बापानी नाही, काही कारण नाही कोणाचं.
त्याचं स्वतंत्र कर्म आहे. प्रत्येक केले कर्म झाले त्याचे भोगा आले, उपजले मेले ऐसे. तर तेव्हा ज्यांनी त्यांनी आपापल्या कर्माची बांधली. म्हणून जोपर्यंत तुम्ही मुक्त नाही झाले तोपर्यंत चांगलं कर्म करा, निषिद्ध कर्म करू नका. सगळ्यात सोपा भाग आहे ते निषिद्ध कर्माचरण करायचं नाही. वाईट कर्म आहेत बिलकुल हात नाही लावला. कारण भोगायला आल्यावरती त्रास किती होतो, त्याचं काय माप आहे का? ते म्हणले आत्ताच्या शरीरावर नका जाऊ, कारण मागच्या आणि पुढचे देवादी योनी आणि खालच्या देवादी योनीमध्ये तरी तुम्हाला असं वाटत असेल सुख फार आहे, तसं नाही आहे. त्यावेळेला अधिक सुख भोगल्यानंतर दुःख भोगा येतं ना, त्यावेळेला त्या माणसाला त्याची किंमत कळते, तो किती दुःखी असतो. एखादा श्रीमंत असावा, गर्भ श्रीमंत, नंतर कवडी नाही राहावा, त्याला काय दुःख असेल ते. एखादा गरीब असेल तो श्रीमंत झाल्यावरती त्याला काय अडचण नाही राहत, पण श्रीमंताचा गरीब झाल्यावर बघा तुम्ही काय परिस्थिती. तसा देव आणि किडे झाले, फार वाईट अवस्था. देवांनी किडे व्हावं का? होत नाहीत का? ते होतात. म्हणून असं समजू नका हे वर गेलेले देव आहेत म्हणजे कुठले मुख्य देवाला सोडून जेवढे डिपार्टमेंटल देव आहेत ते सगळे खाली येतात. आणि तुम्हाला वाटलं तिथं जायचं तर तुम्हाला जाता येत, पण अवस्था तीच. आणि खाली गेलेले किडे माकोडे ते सगळे मानव होतात. भोग संपला की झाले परत समस्थितीत आले. तेव्हा खाली आणि वर हे सगळं कर्मगतीवर आधारित आहे. तेव्हा विहित आणि निषिद्ध कर्म सांगतायत, ऐका. त्याच्यामध्ये निषिद्ध सांगितलं की ज्याने पाप उत्पन्न होईल असं करू नये. महापातक, पातक, उपपातक अशी त्याची वर्गीकरण आहे. म्हणजे ब्रह्महत्या, मद्यपान, परश्री, सुवर्ण चोरी आणि या चारींना मदत करणारा यांना काय म्हटलेलं आहे? महापातकी म्हटलेलं आहे. आणि उपपातक बी भरपूर आहे. जसं मांसाहार हे उपपातकामध्ये टाकले. अन्य काही पातक जे आहेत तर त्याच्यामध्ये यांचा निषिद्ध कर्म जेवढी जे काय आहेत असतील तर ते त्याच्यामध्ये आलेली. चला, त्याच्यानंतर त्याने सांगितलं जांभई, शिंक, डेकर हे शरीरामध्ये सहज उत्पन्न होतात. त्याच्यामुळे काय हे कर्माप्रमाणे दिसतात आपल्याला. जांभळी, ढेकर, शिंक हे कर्म आहे का नाही? कर्म दिसतं, पण त्याच्यापासून पुण्य किंवा पापाची उत्पत्ती नाही. आता होऊ शकते बरं का त्याच्यापासून. कसे माहिती आहे का? काही लोक ढेकर आहे ना तर दुसऱ्याच्या तोंडासमोर जाऊन त्या माणसाला वाईट हे होतं का नाही? ज्या योगे त्याची पीडा होईल धरावं लागेल का नाही? कारण त्याने हेतू पुरस्कृत दिला. आम्ही कोणतं कर्म ठरलं, त्याला ढेकर आला. मग ढेकर आला त्यांनी, पण तरी विश्वासात तो मनुष्य काय करतो, थोडंसं तोंड बाजूला करेल, आपल्याला नको बाबा कोणाला त्रास व्हायला. जांभळी आली तर ह्याच्यात समजत वा होतं ते कोरोनामध्ये ते म्हणजे जांभळी आली, आता ते म्हणजे तिकडं तोंड करा, जांभळ्या द्या, नाहीतर तुमचे सगळे जीवजंतू. तर हेतू पुरस्कृत करत असेल तर काही लोक रस्त्याने जाताना मुद्दाम होऊन खोकायचे. कोरोनात आहे पाहिलं का? तर ते काय झालं, हेतू पुरस्कृत झालं का नाही? मग ते काय झालं, पापात जाईल. म्हणून कर्म करताना जर हेतुता असेल तर विशेष करून हेतुता लावलेली त्याच्या पाठीमागे. आता त्यांनी विहित कर्मामध्ये चार प्रकार सांगितले. नित्य, पहिले दोन भाग झाले, एक विहित कर्म, निषिद्ध कर्म. आता विहित कर्माचे 4 प्रकार: नित्य कर्म, नैमित्तिक कर्म, काम्य कर्म आणि प्रायश्चित्त. सोपं आहे, त्यात काय अवघड. हे 4 कर्म आपल्याकडून काढतात, फक्त त्याची वर्गवारी करून दाखवली आपल्याला. नित्य कर्म दररोज केलं जाणार, नैमित्तिक कर्म कधीतरी केलं जाणार, काही निमित्ताने केलं जाणार, काम्य कर्म काही अपेक्षेने केलं जाणार, आणि प्रायश्चित्त कर्म त्याचे 2 प्रकार आहेत. जर आपण केलेलं एखादं पाप आपल्याकडून झालं आणि ते आपल्याला कळालं, म्हणजे आपल्या कारण पाप करून गेल्यानंतर त्या व्यक्तीच्या असं लक्षात आलं की माझ्याकडून तर हे निषिद्ध कर्म घडलेलं आहे, मग आता काय करावं, तर त्याला शास्त्रामध्ये काही वेगवेगळ्या कर्मांसाठी असाधारण जी कर्म घडलेली असेल त्यासाठी वेगवेगळे प्रायश्चित्त दिलेले, ते पाहायचं आणि ते प्रायश्चित्त करायचं असं शास्त्र म्हणतं. जसं गेल्यावर सांगितलं की मांजर जर मारली गेली, मेली त्याच्याकडून, तर त्यांनी काशीला जायचं असं पूर्वी जसे म्हणत होते लोक. म्हणजे तो बरोबर आहे, कारण त्याला प्रायश्चित्त कर्म म्हणतो.
किंवा अनेक पातकं घडतात, आम्हाला माहीत न कळत किती बी पाप घडतात. आणि मग त्यावेळेला काय करावं, तर त्याला शास्त्र म्हणतं नामस्मरण हे साधारण प्रायश्चित्त कर्मासाठी उपाय म्हणून दिलेलं आहे. नामस्मरण करावं, त्याच्यामुळे काय होईल की जी साधारण पातकं आपल्यामध्ये आहेत त्यांचा नाश होऊन जातो. किंवा गंगा स्नान, किंवा आता गंगेला दररोज काय जाता येत नाही, मग सकाळी उठल्यावर स्नान करताना इंद्रायणी चंद्रभागाय नमः म्हणून आपला गंगा यमुना सरस्वती कावेरी नर्मदा आपण स्नान करतानाच नद्यांची नावं घेतली तरी तुम्हाला त्याचं स्नान घडतं बरं. म्हणून आपलं आहे तेच पाणी घ्यावं, पण गंगा यमुना सरस्वती स्नान केल्यानंतर बाकीचे सगळे विधी चालू होतात. स्नानाच्या आधी कुठला विधी चालू होत नाही. पुढे मी सांगितलं पण मी सांगितले तुम्ही सांगा. जे 4 प्रकार सांगितले नित्य कर्म म्हणजे संध्या वंदन करणं हे नित्य कर्मामध्ये. नैमित्तिक कर्म त्याच्यामध्ये सांगितले चंद्रादी ग्रहण जे येतं ते करणं, त्याचप्रमाणे श्राद्ध वगैरे. आता नैमित्तिक कर्मामध्ये श्राद्ध आदी तर्पण आदी अक्षय तृतीया आहे ना, आता त्या म्हणजे याच्यामध्ये पितूर जेवायला घालणं ही आपल्याला दिलेली कर्म आहेत, हे करायला लावतात. त्याचप्रमाणे काही मंत्र मांत्रिक तांत्रिक जे आहेत ते ग्रहणामध्ये त्यांचे उजळले जातात, तर ते करतात. त्या म्हणजे हे जे मंत्र आहेत ना, त्या मंत्रांसाठी वेगळी नियमावली आहे. आणि रामकृष्ण हा जो मंत्र आहे याला नियमावली तशी दुसरी कुठलीच नाही. तुम्ही कधी सकाळ दुपार संध्याकाळ झोपताना उठताना कधीही नामस्मरण करता येतं. त्याच्यात शुचित्व अशुचित्व नाही. नाहीतर वेगळं काय ऐकून येतात. म्हणजे न लगे आंघोळी तोंड दुहा हे प्रमाण कोणाचे? तुकोबरायांचे. आमच्या रामकृष्ण नावासाठी आंघोळी तोंड धुवायला शुचित्व अशुचित्व झोपल्यावर घेऊ नका, उठल्यावर घेऊ म्हणजे असं घेऊ नका तसं घेऊ नका हे नियमावली आम्हाला लागू होत नाही. लक्षात आलं? आता जे वेदोक्त मंत्र आहेत, वेदोक्त मंत्र म्हणजे गायत्री मंत्रासारखे, यांना काय म्हटलंय वेदोक्त, हे मात्र शुचित्व असल्या काळातच घेता येतात. अशुची काळात हे मंत्र घेतले जात नाही. लोक ते घरात लावून ठेवतात, तर हे असं नाही चालत. हा, तिथं रामकृष्ण हरी लावून ठेवा, मग तुम्हाला काय अडचण नाही. पण गायत्री मंत्र तुम्हाला असा लावून ठेवता येणार नाही, कारण तो त्याच्यामध्ये वेदोक्त मंत्र येते. त्यांना त्यांच्या शुची असताना ते पाहिजे आणि पाहिला पाहिजे. पूजा सुद्धा त्या दिवशी सांगितलं होतं, ते स्नान केल्यानंतर पूजा वगैरे विधी सांगितला. नंतर परत तुम्ही जर आणखीन अशुची अवस्थेत गेलेले असतील, पहिली गोष्ट मृतिका आणि जळे बाह्य येणे मेळे निर्मळू होय बोले वेदाचे माऊली म्हणतात. तसं वारकऱ्यांनी बी बाहेर दिशेला जाऊन आल्यानंतर पाणी घेतलंच पाहिजे. म्हणजे बाहेर दिशेला जाऊन आले तर हातपाय धुवून पाणी घेतलं पाहिजे. आता तुम्ही रानात गेले असतील आणि तिथं म्हणजे कुठे महाराज पाणी, तर माती आहे, ती माती घ्यायला सांगितलेली. हां, तर त्या म्हणजे हे शुचित्व पाळलं पाहिजे. कर्मविधी बरं काय कर्मामध्ये आहेच. चला पुढे सांगा. त्याच्यानंतर तिसरं कर्म सांगितलं काम्य कर्म, जे विशेष एखादं फळ प्राप्त करायचं असेल तर त्याच्यासाठी जे केलं जातं. अजून झोपलेला मनुष्य हा अशुची होत असतो कसा, म्हणून मग त्याने उठल्यावर हातपाय धुंदा तर धुतलं पाहिजे तो बी, कारण तो जर झोपला ना तर तो अशुची होतो. कर्म सिद्धांतामध्ये लय अवघड आहे. म्हणून आपल्या सोप्यामध्ये म्हटलं तर मग आपलं रामकृष्ण आहे ही सगळ्यात सोपं आहे. वेदोक्त मंत्रांचा अवघड आहे. हा, काय म्हटले तुम्ही की त्या अजून आहे ना आमचे शेड्डे साहेब म्हणजे त्याच्यात ओंकार लावलेला आहे. प्रणवापासून सुरू असणारे जेवढे मंत्र आहेत त्याच्यात ओमने सुरू होतात. रामकृष्ण हरी हा मंत्र ओमने सुरू होत नाही, म्हणून काही अडचण. त्याच्यात ओमने सुरू झालेले ओंकाराच्या ओम पासून सुरू जाणारा मंत्र असेल तर मग त्याला शुचित्व लागणार आहे.
आणि मग आता आमचं विठ्ठल 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 हे नाम जपायला बी काय अडचण आहे का? काहीच अडचण नाही. विठ्ठल 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 म्हणायला काहीच अडचण नाही. आपण ते ओम नमः शिवाय म्हणतो ते मग कुठला ओम नमः शिवाय जो म्हणतो. ओम नमः शिवाय त्यात ओम म्हणजे शंकर असं म्हणून तरुण चाला. ओम म्हणजे प्रणव असा. हा म्हणजे आणि तो अजून ओम ज्या अक्षराने मंत्र सुरू होतो तो असा वैखरी वाणीने म्हणायचा नसतो, हा. मोठ्याने म्हणायचं नसतो, दुसऱ्याला ऐकायला जाईल असा म्हणायचा नाही. म्हणजे त्याच्यामध्ये असे गुप्त आहे ना, म्हणूनच त्याला गुप्त मंत्र म्हटलेले. ते म्हणजे ते मंत्र जे दिलेले माझ्याकडे आहे ना, माझ्याकडे जे अन्य संप्रदायाचे मंत्र, मग त्याच्यामध्ये कारण ते पूर्वी कधी जुने दिलेले आहेत ना, मग त्याच्यामध्ये 3-4 संप्रदायाचा शिष्य आहे. माहीत नसेल तर सांगतो. पण त्याच्यात ते ओंकाराचे मंत्र येतात काय, पण ते फक्त सकाळीच म्हटले जातात. म्हणजे स्नान केल्यानंतर तेवढं शुचित्व आणि त्याच काळात तेवढा म्हटला जातो, परत नाही. आणि प्रगट नाही म्हटला जातो. कारण मग तो फक्त मग तेच मंत्र उजळले जातात. कुठे? ग्रहणाच्या काळात ते मंत्र उजळले जातात. त्याच्यात पण निष्काम सकाम आता हे असेल ना, सहज करायचं असेल तर. हे म्हटले ना आता की ओम नमः शिवाय, हां. हे मग आता शंकराचे जे भक्त आहेत त्यांनी असं जर तुम्हाला ऐकायला जाईल किंवा आपल्या वैखरी वाणीने म्हणजे म्हणायचं आहे तर सांब सदाशिव असं म्हणा. सांब सदाशिव दुसरं नाव आहे. शंकराचे हां. पण मग ज्यांना सामुदायिक म्हणतात, आता आपण सामुदायिक म्हणतात. महाशिवरात्रीला म्हटले नाही का सामुदायिक? ओम नमः शिवाय. अजून काय? नमः शिवाय. हां. ते नाही का आपले ते गायक लोक म्हणतात हर हर भोले नमः शिवाय. ते तसे मंत्र. तर चला, आणि एकंदरीत ओमचा उच्चाराला असे प्रतिबंध आहे. पण आता हे इथे जो शब्द आलता ना की मंत्र सूर्यादी ग्रहणे, तर त्या ठिकाणी चंद्र ग्रहण, तर त्या काळात ते मंत्र ते आमच्या त्या गुरूंनी त्यावेळेला आम्हाला सांगितलं हे उच्चारायचे नाहीत, म्हणजे वैखरी वाणीने. आणि ते चंद्रादी ग्रहणात उजाळले जातात. बरोबर आहे. आणि रामकृष्ण मात्र ते उजाळलेलंच आहे. ते मळतच नाही. उजाळ मळालेला नाही. मळतच नाही. त्याला मळच नाही. रामकृष्ण हरी मंत्राला मळ नाही, निर्मळ आहे. निर्मळ. चल. तिसरं कर्म सांगितलं काम्य कर्म. एखादं विशेष फल जर प्राप्त करायचं असेल तर त्याच्यासाठी केलेलं जे कर्म त्याला काम्य कर्म असतं. आम्ही म्हणजे इच्छा धारण केलेले का मनात काहीतरी इच्छा धारण करायची आणि मग ते करत बसायचं, असे सगळे दिलेले आहेत. भगवद्गीता सुद्धा काही काहींनी काम्यपर लावलेली आहे. त्या भगवद्गीतेचे 700 श्लोक आहेत. त्याच्यातले बरेचशा श्लोकांचे कोणते श्लोक म्हटल्यावर कोणती फळं मिळतात हा, पुस्तकच आहे. त्याचं तुम्हाला काम्यकर्माचं एक पुस्तकच आहे, ते तयार केलेलं त्यांनी. अन्य संप्रदाय आपल्याकडे चालत नाही. आपण काही मागत म्हणजे मागत नाही म्हणलं कसं काय, पण मागून काय करता? पुलेल्या पुण्याचा नाश करून. एक तर पुण्य होत नाही तयार, आणि झालं तर नाश करून टाकून काय फायदा. आणि सकाम जेवढी आहेत तर ती या जन्मात मला नाही मिळाली तरी पुढच्या जन्मात जायतील, आणि पुढच्या जन्मात तुम्हाला परत भोगायला आली तर शरीरं घ्यावे लागतील. शरीरं घेणं काय चांगली गोष्ट आहे का? शरीराला येणं हे पातकाचे मूळ. जन्मा येणे घडे पातकाचे मूळ. जन्मा येणे घडे पातकाचे मूळ. संचिताचे फळ आपुलिया. हा, संचिताचे फळ आपुलिया. रुसोनिया काय देवावर. तुकोबराय म्हणतात तुम्ही देवावरती कशाला पाहता? आपल्याकडेच पहा, कारण तुम्ही केलेलं आहे तर तुम्हाला जन्म घ्यावे लागते. चला, आता पुढचं कर्म. त्याच्यानंतर प्रायचित्त कर्म सांगितलं. जे आपण केलेलं पाप आहे त्या पाप निवृत्ती करता जे विधान केलं जातं त्याला प्रायचित्त कर्म असं म्हणतात. त्याच्यासाठी त्यांनी सांगितलं की एखादा संन्यासी आहे आणि त्याला जर कोणी भोजनाकरता बोलवलं आणि चुकून त्याच्यातून जर एखादा प्रमादाने, प्रमाद शब्द आहे त्याला. प्रमादात हा, प्रमादाने म्हणजे चुकून नकळता नकळत चुकून जर एखादं द्रव्य त्यांच्याकडे आले आणि मग ते परत त्यांना देऊन 3 दिवस उपवास करावा असं प्रायचित्त कर्म सांगितलं. म्हणजे द्रव्य त्यागपूर्वक 3 दिवसाचा उपवास. उपवास करून चालत नाही तर द्रव्य त्याग करून
हा म्हणजे पैसे खिशात घालायचे आणि 3 दिवस उपवास करायचा चालणार नाही. त्याच्यानंतर मग त्यांनी सांगितलं की मोक्ष निषिद्ध व काम्य कर्म करू नये. आता हा विषय जो आलेला आहे ना तो त्यांनी कर्मसंगती सांगितलेली, कारण त्याला मोक्ष कशाने सांगायचा आहे, कर्म. म्हणून मग तो त्याचा मुद्दा आहे, तो कर्माचा असा वळवतोय तो तिकडे. आणि मग तो म्हणतोय मुमुक्षेने काय करावं याविषयीचा विचार सांगतो. झालं का अजून आहे कोण सांगता नव्हे पुरुष मंडळी सांगताय? मुमुक्षूंनी निषिद्ध कर्म करू नये. हा. मुमुक्षुने निषिद्ध कर्म आणि काम्य कर्म दोन्ही बी करू नये हे म्हणणं बरोबर आहे का चुकीचं आहे हो? आपल्या दृष्टीने वेदांताच्या दृष्टीने बरोबर आहे. काम्य कर्म करू नका म्हणजे देवाला काही मागू नका. ते नेहमी सांगतो आम्ही वारकरी मंडळी बी चांगली आहेत तसे, कारण आमचे पांडुरंगाची मंडळी पांडुरंगाला काही मागत नाही आणि मागत नाहीत तेच भक्त असतात. मागतात हात पसरे जिने तुकोबराय म्हणतात त्याचं सारखं लाजीर सारखं हातच पसरतो देवा पुढे उभा राहिला हे काही कामाचं नाही. तर तेव्हा मागायचं नाही, त्याला मागणी याला काम्य कर्म म्हणतात म्हणून मागायचं नाही. आणि दुसरं निषिद्ध कर्म करायचंच नाही ना, ज्याच्यामुळे आपल्याला त्रास होतो. आता आपल्याला हे तर कळालंय की आता चालू जेवणात सुद्धा त्रास कमी आहेत का लोकांना. प्रत्येकाच्या त्रासाचा भाग वेगवेगळा आहे. कोणाला कशाचा त्रास आहे, कोणाला कशाचा त्रास आहे. शारीरिक त्रास आहे, मानसिक त्रास आहे का नाही, आधी दैविक त्रास आहे म्हणजे आध्यात्मिक आधी भौतिक आधी दैविक हे सगळे त्रास आहेत पाठीमाग. हे कशामुळे आलेले आहेत, हे वाईट कर्म करूनच आलेले आहेत ना, का चांगल्या कर्माची फळं येतील. आणि मग आता आणखीन तेच का करायचं, म्हणून निषिद्ध कर्माचा त्याग केला पाहिजे, काम्य कर्म करायचं नाही. कर्णीय काम्य निषिद्ध हे तिन्ही मार्ग प्रसिद्ध संसाराशीच भय जीवायला. बा त्याला जीवाला संसाराला पुन्हा पुन्हा आणून टाकत राहतात, म्हणून हे निषिद्ध करणे नाही. चला पापाचे प्रतिबंध नित्य नैमित्तिक कर्म करावे. नित्य नैमित्तिक कर्म पापाचे प्रतिबंधक आहे असं त्यांनी म्हटले. तर तसं नसून नित्य नैमित्तिक कर्म हे पुण्य उत्पत्ती नाही करत का, गेल्या वेळेस सांगितलं तुम्हाला करता मॅडम. पण त्याने असं म्हणतो की नित्य नैमित्तिक कर्म करावं म्हणजे पापाचा प्रतिबंध तर त्याने ते कर्मपर लावलेले आहे ना, मोक्ष कर्मपर लावायचा म्हणून भाषा अशी आहे. याची उत्तरं सगळी तुम्हाला पुढच्या हेडिंग मध्ये येणार आहेत. आता फक्त ऐका याचं मत काय आहे. चुकून जर केले तर मग प्रायश्चित्त कर्म. हां तर हे मग चुकून झालं तर प्रायश्चित्त करावं हे म्हणणं बरोबर आहे. प्रायश्चित्त कर्मामध्ये 2 प्रकार पडतो, साधारण प्रायश्चित्त कर्म आणि असाधारण प्रायश्चित्त कर्म. हां साधारण कशाला म्हणतात, साधारण म्हणजे पातकाची निवृत्ती ज्यावेळेस संन्यासांनी द्रव्य घेतले. बरं सांगा द्रव्य 3 दिवसात उपास करून तुम्ही असाधारण प्रायश्चित्त साधारण दिलंच नाही, द्यालच नाही आधी. बरं ते साधारण नाही, असाधारण ठीक आहे. अहो साधारण म्हणजे ज्या नकळत होणारी पातक ही साधारण पातक. आणि साधारण पातकाला प्रायश्चित्त कर्म साधारण प्रायश्चित्त कर्म. मग त्याच्यात म्हणजे गंगेत, आता गंगेत स्नान केल्यावर तुमचं कोणतं पातक गेलं, अज्ञात गेलं, आम्हाला माहित नाही गेलं हे नक्की. म्हणून तिथं आता नामस्मरण केलं, कोणतं पातक गेलं म्हटले महाराज सकाळपासून नामस्मरण करताय म्हणजे मग आपल्याला माहित नाही. पण नामस्मरणाने पाप जाळतं, नामस्मरणे पापे जळते ही ज्याची आज्ञा आहे का. नामस्मरणाने पापांचा नाश होतो. नामसंकीर्तना सोपे जळतील पापे जन्मांतरीचे. चला पुढे झालं का, चला पुढे वाचा. आज हे नाही आले काय धनंजय, वाचा सुरू येत आहे. प्रस्तुत शरीरात साधारण प्रायश्चित्त करावे म्हणून सांगितले आहे. प्रस्तुत शरीरात म्हणजे आता आपल्याला लागलेलं मानवी शरीर
साधारण प्रायश्चित्त करावे असं सांगितलेलं आहे. हे पूर्व पक्षाचं म्हणणं आहे, हे लक्षात कायम ठेवत चला. ते का करावे व त्याचे फल काय हे सांगण्यापूर्वी कर्माची माहिती देणे अवश्य आहे. ती अशी. आता कर्माची माहिती, आता हा वेगळ्या पद्धतीने पाहू आपण की आपण आतापर्यंत जेवढे कर्म करून ठेवलेले याचे 3 प्रकार विभागणी होते. आतापर्यंत जेवढे केलेले म्हणजे जेव्हापासून आम्ही जीवदशेत आहोत तेव्हापासून केलेल्या कर्माचे 3 प्रकार केले. एक ज्याला कोठार म्हणतात त्याला संचित कर्म, दुसरं जे भोगायला आलेलं असतं त्याला प्रारब्ध कर्म, आणि तिसरं जे दररोज कर्म नवीन तयार करून कोठारामध्ये क्रियमान कर्म असं. लक्षात आलं? फार सोपं आहे, काय अवघड नाही. संचित म्हणजे आता भोगायला न आलेलं जेवढं केलेलं कर्म त्याचं नाव काय? जे भोगायला आलेलं नाही. बरं, आत्ता भोगायला आलं का नाही? म्हणजे आत्ता भोगायला आलेलं आपल्याला डायरेक्ट सुख दुःखाची फळं देते, भोगच देते. त्याला दुसरा काय पर्याय नाही. त्याला म्हणतात प्रारब्ध. आणि आपण बोलताना म्हणतो का हो असं असं घटना घडली तुमच्याकडे, फार दुःखी आहेत तुम्ही, आता काय करता, आम्हाला भोगायलाच आलेलं आहे प्रारब्ध असं म्हणतो. त्याचंच नाव प्रारब्ध. हे प्रारब्ध कर्म. बरं, आता आपण दररोज चालू जीवनात कर्म करतो, चालू जीवनात दररोज करतो का नाही? मग आता ते म्हणते भोगायला आलेलं वेगळं आणि करतो ते हे लक्षात ठेवा. जे करतो ते क्रियमान आणि भोगतो ते प्रारब्ध आणि ठेवतो ते संचित. झालं सोपं. तुम्हाला हे एवढं 3 गोष्टी कळाल्या की कर्म कळा. एक भोगायला न आलेलं पण करून ठेवलेलं, एक भोगायला आलेलं प्रारब्ध, आणि चालू जीवनात म्हणजे आपण जागा झालो की लगेच कर्माला सुरुवात होते. झोपस्तवर कर्मच चालू. ते काय झालं? क्रियमान. जे करतो ते क्रियमान, भोगतो ते. आता क्रियमान म्हणजे दिवसभरात भोगतो का नाही आपण, पण भोगतो ते प्रारब्ध आणि करतो ते ही संगती लक्षात ठेवा. तर तुम्हाला म्हणजे ते म्हणजे मग दिवसभरात आम्ही भोगतो का करतो, तर तुम्ही दोन्ही कामं करत असता, भोगत बी असता आणि करत बी असता. पुढे संचित, प्रारब्ध आणि क्रियमान या रीतीने कर्माचे 3 भेद आहेत. बरं. पहिला सांगितलेला आहे संचित कर्म सांगितलेलं आहे की अनादी कालापासून अनंत मनुष्य जन्मात जी कर्मे केली असतील आणि ज्या कर्माच्या फलभोगास आरंभ झाला नाही अशा कर्माच्या साठ्यात संचित कर्म म्हणावे. पहा, अनादी कालापासून या पदाचा अर्थ आम्ही असल्यापासून. तुम्ही आम्ही केव्हापासून आहेत? म्हणजे आपले अनेक जन्म झाले मानवाचे सांगतो. कारण सुरुवात करताना सांगितलं होतं कर्म जे मोजलं जातं ते फक्त मानवी शरीरात, इतर शरीरातलं कर्म गिनतीमध्ये येत नाही. म्हणून मोठी जबाबदारी आहे आपल्यावर. कारण आत्ता जे करणार तेच पुढे खाणार. आत्ता जे करणार तेच पुढे खाणार. आत्ता वाईट करणार पुढे, मग पुढे भोगायला थोडं नाही ते. म्हणजे एक योनी कोटी कोटी फेरा मग मनुष्य देहवारा लागेल. भोगेले कनिस असं आहे ना. ते एका मानवी दिवसामध्ये आता आपण सकाळी उठलेलो आहे, सकाळपासून आपण आहोत, संध्याकाळपर्यंत सगळे आपापले कर्म करणार आहेत. त्या एका दिवसात, मानवाच्या एका दिवसात हजारो शरीर तयार होईल इतकं कर्म घडतं. हजारो शरीरांना जन्म देणारं कर्म घडतं. मग किती जबाबदारी आहे आपल्यावर. पुढच्या हजारो शरीराला जायचं म्हणजे तिथं अवस्था काय राहील. एक सारखं एक कर्म घडतंय. याच्याकडे आपण बारकाईने पाहिलं तर असं लक्षात येईल की मनुष्य देह हाच कर्मावरती चिरा टाकणारा मोठा जन्म आहे. म्हणजे तुम्हाला पुढचे जन्म भोगायचे नसतील तर याच जन्मात शेवट करा, आणि पुढचे जन्म भोगण्याची इच्छा असेल तर मग काय अडचण नाही. पुढचे शरीर भोगण्यामध्ये जायचं तर आम्हाला त्या शरीरात जायचं आहे. पशु पक्षादी योनी किड्या माकोड्या मग जात राहा.
म्हणून त्याच्यासाठी तर तत्वज्ञान हे पुढं आलेलं आहे. नाहीतर मग पर्याय नाही त्याला काय. ज्याला पुढच्या शरीरात जायचं त्याने सुद्धा कमीत कमी पुण्यवंत कर्म केले तर पुढं काहीतरी खायला प्यायला मिळेल. पण त्याला निश्चितता नाही की असं पुण्यकर्म केलं आणि मग आम्हाला पुढे जाऊन आम्ही त्या शरीरात भोग घेऊ. हा, प्रत्येक कर्मात दुःख मिश्रित कर्म घडतंय. पाप आणि पुण्य हे दोन्ही मिक्स होत आहेत. म्हणून भोग दुःखाचे येणार. आपल्याला असं वाटतं मग आपल्याच पाठीमागं देव का लागला असे बरेचसे लोक म्हणत राहतात. आमच्याच मागं महाराज देव का लागतो. आम्ही लय सकाळी उठल्यापासून पूजा करतो. तुम्ही या जन्मात करू राहिले आणि मागच्या जन्मात काय दिवे लावले. मागच्या मानवी शरीरातलं कर्म आत्ता भोगाय आले. आत्ता मानवी कर्म नाही, आत्ता लगेच भोगाय येणार. हा, पण भोगाय येणार नाही असं नाही, आत्ता येणार नाही. म्हणून आता कोणी 100 खून करून सुटला असला तरी समजून घ्यायचं नाही तो आत्ता सुटलेला आहे. कारण त्याचा मागच्या कर्माप्रमाणे तो त्याच्यामध्ये त्याला शिक्षेला पात्र नाही. म्हणून त्याला असे दिसतात का नाही तुम्हाला गुन्हेगार. ते म्हणजे ह्याला काय हो आहे का नाही म्हटले कायदा. म्हणजे कायदा आहे, सगळं आहे. सुप्रीम कायद्यातून कोणच सुटणार नाही. कर्माचा जो कायदा आहे त्यातून कोणच सुटणार नाही. पण मग तो पुढच्या जन्मामध्ये काय जाईल, तो ज्या वेळेला त्यांनी काही केलेलं नसेल तरी सुद्धा त्याला भोग आलेले असते. म्हणजे पाहा ना, ह्या माणसाने काहीच केलं नाही, त्याला आता कसं काय हो शिक्षा. तर ते म्हणले हे कशाचे येतं, मागच्या जन्मात. कारण कर्म सिद्धांत हा मागच्या कर्माची पुढे भोग देतो असा आहे. म्हणून हे नक्की आहे. म्हणून आत्ता कोणी जरी आपल्याला असं दिसत असेल, तसा चोरी करणारा लगेच पकडला जायला पाहिजे का नाही. तुमच्या कर्मसिद्धांताने व एखाद्या निषिद्ध कर्म झालं का नाही चोरी करणं, त्याला लगेच शिक्षा व्हायला पाहिजे का नाही. असं होत याला कारण तो चोरी या जन्मात करतो आणि भोग तुमच्या जन्मात आहे. म्हणून याच्यामध्ये हा डिले होतो. चला, दुसरं कर्म सांगितलेलं आहे प्रारब्ध कर्म. त्या संचितातून ज्या कर्माच्या फलोभोगास आरंभ होऊन वर्तमान शरीर प्राप्त झाले आहे त्या कर्म समुदायास प्रारब्ध म्हणावे. म्हणजे सध्या आपण भोगतो ते जे कर्म अजून भोगायला सुरुवात झालं नाही ते संचित. कारण त्याला तोंडच पडलं नाही आपल्या भाषेत. हा, कणिंग जर पहिल्या होत्या कणगी आता आहेत आले का अशा आमच्याकडे 5-6 पोत्याची कणिंग होती अशी. पण ते माल आणायचा आणि त्याच्यात ते भरायचे आणि त्याला असे लिंपून टाकायचे वरून परत लावून शेणाने लिंपली जायची ती वर. आणि जोपर्यंत वर काढून खाल्लेलं धान्य ते म्हणते बघा. पण मग आता संपल्या की मग त्याला तोंड पाडावं लागायचं. म्हणून ते म्हणले आता तोंड पाडलं कणगीला, म्हणजे खायला सुरुवात केली. याचं नाव प्रारब्ध. ज्या कणगीला तोंड पाडलेलं नाही ते जे पिकावतोय आत्ता रानात ते मागचा धान्य आपण आत्ता खातो ना, आणि आत्ता रानात पेरलंय ते वेगळंच आहे ना. आत्ता रानात पेरलं ते क्रियमान, जे दररोज दळून आणून खातोय ते प्रारब्ध. आणि भरलेल्या कणगी किती सोपे. लक्षात आलं. बसके पाटील काय अवघड आहे त्यात. काय आहे काय शास्त्र म्हणजे किरकोळ आहे तुमच्या पुढे. प्रकर्षे करून ज्याच्या फलभोगास आरंभ होते प्रारब्ध. हा, काय म्हटले. प्रकर्षेन ज्याच्या फलभोगास आरंभते प्रारब्ध. आरंभते इति प्रारब्ध हा असं लक्षणच आहे. त्याचंच मराठी विश्लेषण आहे की प्रकर्षाने ज्याच्या फलभोगास प्रारंभ म्हणजेच आरंभ झालेला आहे ते प्रारब्ध. आणि सध्या आपण प्रारब्ध जपतोय. कारण आता त्याच्यात नियम असा बरं का प्रारब्धाचा. प्रारब्धात जसं असेल तसंच भोगायचं. त्याच्यात सूट दिली जात नाही. म्हणजे जसा भोग आला तसा भोगायचा. मग ते कोणी का असा. ते म्हणले मग आम्ही फार देवपूजा केल्यावरती ते म्हणले काय नाही होणार, ते तुमचं जे येणार आहे ते येणारच.
आता म्हणले पण देवाचं फार देवदेव केला आणि मग प्रारब्ध बदललं, असं होईल का नाही? तर असं होत नाही, पण त्याचं सहकार्य होतं, हे मी सांगतो तुम्हाला. म्हणजे देवपूजा आधी चांगलं आचरण केलं, भोगायला आलेले ते भोगायला येणारच आहे. एखाद्या सज्जन व्यक्तीला तुरुंगात जावं लागलं, अशी घटना घडलेली आमच्याकडे, इथेच घडलेली. म्हणजे चांगल्या व्यक्तीला तुरुंगवास भोगावा लागला. मग आता भोगावा लागला तर तुरुंगवास कोणामुळे भोगावा लागला? तो मागच्या कर्मामुळे आलेला आहे. पण त्याने तुरुंगात जाऊन भगवद्गीता वाचली. जेलर सुद्धा म्हणायचे हे काय माणूस आहे बा, एकच काय तुरुंगात आला असेल. त्याने ते भगवद्गीता आणि त्याच्यामध्ये किती मी ज्ञानेश्वरी पाठ केली. पण असं होऊ शकतं. तीव्रता म्हणजे दुःखच नाही, ते म्हणजे उलट ओव्या पाठ झाले. जिकडं प्रपंचात ओव्याच पाठ झाले नसते, तुरुंगात बसून ओव्या पाठ झाले. ते दुःख होत नाही म्हणूनच नाथबाबा म्हणजे का हरिकृपे त्याचा नाश. हरिकृपे त्याचा नाश. त्याच्यात कारण असं आहे, शेवटी भोग येऊन आदळणार. म्हणजे प्रारब्ध कर्म त्याच्यावर भोग टाकतं. भोग टाकलं तरी ज्याची आंतरिक स्थिती अशी बनलेली असते की ते म्हणतो चला पुढे जायचं, म्हणजे आत तर आत, बाहेर सोडलं बाहेर येऊ. तर त्याची काही अवस्थेवर परिणाम होत नाही. पण त्याला त्याच्यावरती बरं का ते हरिभक्त आहेत त्याचे, नाही तर बाकीच्याचा विषय नाही. पण प्रारब्धाने काही बी होऊ शकतं. प्रारब्ध हे कर्म असं काम देतात. हा, मग आता त्यांनी ते समाजसेवकच होते सुधारक, आणि त्यांचं बरं म्हणजे देशाच्या हितासाठी हे केलं. आणि मग आतमध्ये गेल्यावरती तुरुंगात जरी गेले तरी काय नाही, तुरुंग आमच्याच देशाचा आहे. तुरुंग कोणाचा आहे? हो, भारताचाच आहे ना. जेव्हा म्हणजे मग आणा आता ग्रंथ, ते मूळचेच पत्रकार होते आणि फार विशाल बुद्धी, लोकमान्य टिळकांची बुद्धी अति विशाल बुद्धी. तर त्याच्यामुळे त्यांचा काय नाही प्रश्न. चला, प्रारब्ध कर्मात एकच शरीर प्राप्त होते असा नियम नाही. म्हणजे प्रारब्ध कर्मात काय, आता ते म्हणले की महाराज हे शरीर आम्हाला प्रारब्धाने मिळाले, हो, पण एवढं मिळालं की आता पुढच्या वेळेला काय करायचं, म्हणजे नवीन प्रारब्ध, असा काही नियम नाही. कारण या शरीर हे तुमचं एका प्रारब्ध कर्म, जसं पहा तुम्हाला शेतकरी वर्गाला माहिती आहे, रानात आपण खोदायला गेलो है ना, ज्या ठिकाणी ओलसर भाग असतो त्या ठिकाणी हे अनुभव येतो आपल्याला. बराचसा ओलसर असा टिकाव जर टाकला, चांगला शेवटल्याला लांब टिकाव पाहिजे, असा उगाच एवढूचा नाही. आणि मग तासा जर टाकला तर असा खापला धरूनच बाहेर निघतो, येतो का नाही? म्हणजे तर असा एवढी जागा घेऊनच येतो. आणि मग तो जागा घेऊन आला तर एवढा मोठा असा चांगला बाहेर पडला, तर त्याच्यात किती मातीचे कण असतात. टिकाव एकच टाकला ना, पण मातीचे कण त्याला बरेच लागले. तसे प्रारब्ध कर्माचा तुकडा ज्या वेळेला बाहेर पडतो त्यावेळेला त्याच्यात कदाचित 10, कदाचित 50, कदाचित 100 जन्म सुद्धा बाहेर पडलेले असतात. आणि मग त्याला 100 जन्म ते आधी भोगायचे आणि नंतर पुढचा टिकाव टाकायचा, कशाचा, म्हणजे तुकडा पाडायचा प्रारब्धाचा, असा नियम आहे. थोडक्यात तुमची कणिंग भरलेली, बरोबर आहे, कणिंग भरलेली आहे, पण दळण किती करता तुम्ही? 2 पायले. तुमचं कुटुंब जर समजा मोठं असेल, 10 लोक असेल म्हणल्यावर 2.5-3 पायले आम्हाला एकदा दळून आणावं लागतं. काय करायला जास्त आणावं लागतं. 3 पायल्या दळण, तर 3 पायल्या कणगीतून बाहेर पडलं, ते डायरेक्ट पिठात कन्व्हर्ट झालं, याला म्हणायचं प्रारब्ध. आता पीठ आधी खायचे का कणगीतले दाणे आधी खायचे? पीठ आधी, कारण पिठाचा भोग आधी, त्याचं नाव प्रारब्ध. मग जेवढं दळून आणलंय ते सगळं संपल्याशिवाय नवीन दळायचं सोपं आहे. चोर भ्रष्टाचारी प्रारब्धामध्ये असतं, ते वासनेत असतं. म्हणजे भ्रष्टाचार करणं, परश्री, परद्रव्य, हे वासनेचे अमंगल घटक आहे. प्रारब्धातून नाही. म्हणजे प्रारब्धात एक अंकुर आहे त्याच्यात आलेला. त्यात असं म्हटलंय, पूर्वजन्मात जर त्या काळात वाईट कर्म केलेला असेल
एक भोगात्मक अंकुर आणि एक वासनात्मक अंकुर असे तुम्हाला माहिती सगळ्यांना पूर्वी अभ्यास करणार बाबा सांगायचे आमचे भोगात्मक अंकुर आणि वासनात्मक अंकुर. आणि मग आत्ता आपण जे कर्म करतो हे कर्म त्याच काळात मागच्या जन्माचा भोग आलेला असतो. म्हणजे आता आपण भोगतो बी ना, आपल्याकडून दोन गोष्टी घडतात, एक क्रियमान घडतं आणि प्रारब्ध कर्माचा भोग त्याच काळात चालू असतो. लक्षात ठेवा बरं, विषय सूक्ष्म आहे तसा. एकाच काळात समजा तुम्ही आत्ता इथे आलेत ना, याच काळात म्हणजे इथं क्रियमान चालू आहे तुमचं क्रियमान काय चालू आहे? तर पुण्यात्मक कर्म चालू आहे, श्रवण चालू आहे, हे पुण्यात्मक क्रियमान चालू आहे. पण याच्या पाठीमागं तुमचा भोग बी आहे ना प्रारब्ध कर्माचा, आणि त्याच्यात तुमच्या मनात वाईट वासना होती किंवा वाईट कर्म घडलेलं होतं, असं प्रारब्ध आहे. आणि क्रियमान मात्र सत्संगाला बसल्याचं. अशा दोन गोष्टी घडल्या का नाही, तर तुमचा वाईट कर्म केलेल्याचा ती वासना सत्संगाला बसल्यामुळं दाबली गेली, नाश झाला तिचा. आणि तीच जर तुम्ही प्रपंचात असता, त्याला म्हणतो याला हानतोच बरं कमी आता, म्हणजे त्याचा तो प्रकर्षाने तिथं काय झाला असता, तो उद्भूत झाला असते ती, कारण त्याला ती वासना तिथं काम करते. लक्षात येत आहे ना? म्हणून ज्या वेळेला भ्रष्टाचार करणं, वाईट वागणं, वाईट वृत्ती ठेवणं, हे त्याच्या पाठीमागं भोगात्मक वासना म्हणजे वासनात्मक अंकुर हाही काम करतो. आणि तुमचं नियंत्रण स्वतःच, कारण तुम्हाला आम्ही काय दिलेलं आहे? अधिकार, कर्म अधिकार दिलाय तुम्हाला. तुम्हाला वाईट वागायचं असलं तर तुम्ही वागू शकता, तुम्हाला चांगलं वागायचं असलं तर तुम्ही चांगलं वागू शकता, आणि फळं मात्र भोगू शकता नाही, भोगायचेच. आम्ही आमच्या मनाने भोगू असं नाही. ते तुम्हाला आम्ही सत्ता कशासाठी दिली? फक्त कर्म स्वातंत्र्य. याला शास्त्रात कर्म स्वातंत्र्य एकदम तंतोतंत हिशोब. ह्यात कुठं बिन चुकताय, कुठे काही कोणी जाणार नाही. म्हणजे ह्याचे पळवाटा वगैरे जसे तिकडे बाहेर कायद्यात काढतात, तसं इथं पळवाट नाही, एकदम बिनचूक. चला सांगा. कदाचित 2, 4, 10, 20 100 जन्म देणारे प्रारब्ध कर्म असू शकतं. जसं एक पायली दळण, 2 पायली दळण, एकदम नवरा बायको दोघंच राहत असतील, ते म्हणल्या 2.5 किलो दळू का हो? आता त्यांचा 2.5 किलो, आणि जे तर कुटुंब मोठं असल्यावर ते म्हणतो किंवा 5 पायल्या बी टाकला, काय कायांची पोती खपतात मोठी. का ते मी तुम्हाला सांगितलं त्या दिवशी, ते राजस्थानमध्ये एक कुटुंब आहे, त्यांचे 185 लोक एकत्र राहतात. त्यांना दररोज किती दळावं लागत असेल? एक गिरण त्यांच्यासाठीच चालू असेल. 185 सामान्य गोष्ट आहे का हो? माणसं खपत नाहीत. 185 लोक एकत्र राहायचे, किती प्रेम आहे. पण मग त्यांचं दळण बी कसं राहील? तसंच राहील. म्हणजे एक माणूस दळणावरच असणार, एक नाही जास्त राहते, एकट्याला बी ताण. 2, 4, 5, 7, 10, 12 महिला भाकरीवरच राहतील, कारण त्याला एवढं मोठं करायचं नियोजन म्हणल्यावर दररोज. चला, म्हणून 2, 4, 10, 100 जन्म प्रारब्धात असू शकतात. अजून एक लक्षात ठेवा, प्रत्येकाचं प्रारब्ध कर्म भिन्न आहे, पण तरी सुद्धा आपल्या आपल्या कुटुंबात 4, 6, 2 व्यक्ती काय झालेले आहेत? एकत्र येतात. तर यांचं प्रारब्ध सन्मुख झालेलं असतं एकमेकांचे. म्हणून जे आपण आता सगळे इथे एकत्रित बसलो, हे एक कुटुंबच आहे आपलं, पण याला सुद्धा पाठीमागच्या प्रारब्धाचा काय आधार आहे? त्या काय त्याला की तुम्हीच काय इथे येऊन बसले, किंवा एका कुटुंबात 10 माणसं तीच का आली, तर त्यांची कर्म सन्मुख झालेली असतात. समांतर कर्माचे भोग त्याच्यामध्ये आले पाहिजे. तसा पालकाची भाजी केली, पालकाची भाजी घरातल्या 7 माणसांनी खाल्ली, बरोबर आहे? तर पालकाच्या एका पानाचे तुकडे किती झाले? बरेच झाले. ते 7 लोकांच्या तोंडात गेले. तर एकच पालकाचं पान होतं का नाही?
ते सगळ्यांना ते त्यांनाच मिळालं आणि ते म्हणले राहिलेली भाजी आता काय करायची. ते म्हणले थांबा बरं ठकोबाईला विचारून येते लागते जेवण झाली का म्हणून शेजारची ती परत भाजी. ते म्हणले अगं भाजी शिल्लक तुला पाहिजे का. ते म्हणले हा आधी अजून आमच्या राहिल्यात जेवायची. त्यांनी ती भाजी खाल्ली. राहिलेल्या भाजीत शिल्लक जेवढे होते तेवढेच तिकडे गेले का नाही. तर इतके कर्माचा तंतोतंत नियम आहे की एक पान सगळीकडे कसं विभागलं जातं. मग आता ती माणसं जर त्या घरात जन्माला आले नसते तर ते पालकाच्या भाजीवर भाजी खायला राहिले असते का. ते असते का नसते. म्हणजे ते पान त्यांच्या मुखात गेलं. म्हणून तीच माणसं त्याच घरात जन्म घेतात जे पालकाच्या भाजीचं पान खातात. हा? हे इतके तंतोतंत सगळं चाललेलं आहे. ते म्हणले दुसरे का नाही आले. दुसरे नाही येऊ शकत कारण त्यांचं कर्म तिथं सन्मुख नाहीये. ॲक्युरेट आहे का नाही सगळं. शिवाय इतकी ॲक्युरेसी त्याच्यातली. आपण असं जेवताना ते म्हणले मी आता ही नाही खाणार लय भारी भाजी झाली. पण असं असं करता करता खायला तोंडातून हात घाल ते पडला खाली घास पडला. अरे म्हणजे आता खाली पडले तर आपण काय खात नाही. म्हणजे एवढी चांगला केलेला असताना खाली पडला तर ते म्हटले मग आता काय करा. म्हणजे घ्या गोळा करून टाका. बाहेर टाकला तर ते त्या मुंग्यांनी लगेच तिथं तो उचलला. कारण त्या मुंग्यांचं कर्म तिथं फलीभूत झालं. यांनी दळून आणलं तिकडून काय भरत कुटाने केले सगळं केलं आणि खाऊ कोणाला घातलं. इतके ॲक्युरेट कर्म चाललेले. तेरी रोटी तुझे भूलते हैं, बैठे आराम. तो बैठे आराम. हाँ दाणे दाणे पर लिखा है खाने वाले का नाम. म्हणजे बरोबरच आहे ह्याच्यात काहीच काय म्हणजे रोटीच आपल्याला शोधली. हा रोटी तुम्हाला शोधत येईल. तुम्हाला रोटीला शोधत जायचं तुम्ही देवाला शोधा. रोटीला शोधण्यापेक्षा देवाला शोधा. हा चिंतन करा. हा, चिंतन करा. चला सांगा. ती सर्व शरीरे मनुष्याचीच येतील असाही नियम नाही. हा तसे म्हणले 100 जन्म आले म्हणले माणसाचे. हा माणसाचे 10 नंतर त्याच्यापेक्षा घोड्याचे 2-3 कुत्र्याचे 5-6 म्हणजे आसपास काय आले हरणाचे 2. ते म्हणले कर्मच तसं वेगवेगळं आहे. त्याला काय पर्याय नाही. अहो तो जड भरत राजा पार शेवटच्या मोक्षाच्या काळात सुद्धा हरणाच्या गर्भात गेला. म्हणजे तिथं त्याचं कर्म तिथं सन्मुख होतं. म्हणजे त्याला प्रारब्धाचा प्रतिबंध म्हणतात. ब्रह्मज्ञान का नाही झालं. जन्माचे प्रतिबंध, पुढचे जन्म. हा तर पुढचे जन्म लागून असते तर तुमची तयारी पूर्ण होते. समजा तुमचा आता पुढचे अजून 10 जन्म शिल्लक आहे. तुम्ही याच जन्मात अगदी घासून काम केलं कशासाठी आत्मज्ञानासाठी आणि तयार झाले. पण तर तुम्हाला परोक्ष ज्ञानात राहतात तुम्ही. अपरोक्ष होणार नाही कारण त्याला पुढचे 10 जन्म भोगावेच लागतील परोक्ष व्यक्तीला सुद्धा. आणि मग त्याच्यात मग असा शेवटचा जो जन्म राहील त्याच्यामध्ये काहीही नाही केलं तरी ब्रह्मज्ञान होईल. त्याला काय गुरु नको शिष्य नको काहीच नको. कुठे गेलं नाही ते म्हणजे ब्रह्मव्यक्तता. असकोस काय होतो असं नाही. मग तुम्ही मानायचं की याचं पूर्वी करून ठेवलेलं. ज्या माणसाने पूर्वी करून ठेवलेले त्याला काहीच गरज नाही राहत. पण पूर्वी करून ठेवणारा कोण हा प्रश्न आहे. मात्र मनुष्य शरीरातच विहित आणि निषिद्ध कर्मे करून पाप पुण्याची उत्पत्ती होते. मानवी शरीरात मनुष्य शरीरातच विहित निषिद्ध कर्म करून पाप पुण्याची उत्पत्ती होते. पुढे जोंधळ्याचा एक दाणा पेरला असता त्यापासून अनंत दाणे उत्पन्न होतात. हा जसे तुकोबराय म्हणतात एका बीजा केला नाश तेने भोगिले कनिस. एक बीज पेरलेलं असताना एकच दाणा जमिनीत जातो त्याचं कणीस बाहेर पडतं का नाही. मग कणसाला किती दाणे असतात. कणसाला काय दाणे राहतात बा. म्हणजे एका म्हणून तसा एका मानवी शरीरात एक बीज म्हणजे एक मानवी शरीर त्याच्यात कणीस म्हणजे अनेक जन्म. मगाशी सांगितलं ना तुम्हाला एका मानवी दिवसात हजारो शरीराला जन्म देणारं कर्म उत्पन्न होतं. एवढी प्रॉडक्टिव्हिटी आहे. त्याप्रमाणे एका मनुष्य जन्मात घडणाऱ्या कर्मात हा. बरे वाईट अनंत जन्म देण्याचे सामर्थ्य असते. बरोबर आहे. बरे वाईट आता जसे करेल तसे सामर्थ्य असते. असो प्रारब्ध कर्माचा नाश त्याच्या फलभोगानेच होतो. प्रारब्ध कर्माचा नाश
प्रारब्ध कर्म भोगूनच होतो, अन्य ह्याने होत नाही. काही उपाय नाही त्याच्यावर. देवाला सुद्धा त्याची कर्म भोगावी लागतात, तर बाकीच्यांचा कुठं केला? राम वनवासा गेला, दशरथ वियोगे गेला, कर्मेस राम वनवासा गेला, वियोग घडला, नाही का? रावण क्षय पावला, वियोग घडला सीतादेवी, बिल्ले झाले शाळा. बिल्ले वेदले शारंगधर, झाला पुरंदर सहस्रनयन. दशरथ वियोगे मेला, राम वनवासा गेला, रावण क्षय पावला, वियोग घडला सीतादेवी. रणी दुर्योधनादी नासले, पांडव महापंथा गेले. है का ना? हे सगळं कशाने केलं? कर्माने केलं. अन्य प्रायश्चित्ताधिक कोणत्याही उपायाने होत नाही. ठीक आहे. मागे जे संचित कर्म सांगितले आहे म्हणजे प्रारब्ध कर्माला प्रायश्चित्त कर्म हा उपाय नाही, हे लक्षात ठेवा. आता ते म्हणजे प्रायश्चित्त कर्म आहे ना महाराज आपल्याला. प्रायश्चित्त कर्माने प्रारब्ध कर्मातला नाश व्हायला पाहिजे, परंतु तसं नाही. तर प्रारब्ध कर्माला उपाय नाही. नाहीतर ते म्हणजे प्रायश्चित्त भोगू आणि मग म्हणून प्रायश्चित्त कर्म प्रारब्धातल्या कर्मावर नियंत्रण ठेवू शकत नाही. चला. मागे जे संचित कर्म सांगितले आहे त्या संचितातही काम्य आणि निषिद्ध या दोनच कर्मांचा भोग शिल्लक असणार. असा कर्मवादी म्हणतो. म्हणजे आपण हे जे पूर्वमीमांसेचं आपलं ह्याचं जे मत चालू आहे कर्माने मोक्ष सांगणार, तो पूर्व पक्ष तो म्हणतो काय म्हटलं? मागील मनुष्य जन्मात नित्य नैमित्तिक कर्म केले असेल, हेच ना? मागे जे संचित कर्म सांगितले आहे त्या संचितातही काम्य व निषिद्ध या दोनच कर्माचा भोग शिल्लक असणार. बरोबर आहे ना? काम्य निषिद्ध या दोन आपण जे केलेलं कर्म आहे त्याच्यामध्ये काय आहे? भोग शिल्लक आहे. कारण मागील मनुष्य जन्मात नित्य नैमित्तिक कर्म केले असेल तर त्यापासून पुण्य उत्पत्ती तर नाहीच, फक्त ते न केल्याने जे पातक झाले असते ते ती कर्मे केल्यामुळे झाले नाही, एवढेच त्याचे फल. असं तो म्हणतो. कारण तो म्हणतो नित्य नैमित्तिक कर्म करावी, त्यापासून मग काय होत नाही? पापाला प्रतिबंध होतो, असं त्याचं मत आहे. हे याचं मत नाही. वास्तविक पाहता नित्य नैमित्तिक कर्म केले तर त्याच्यापासून पुण्य उत्पत्ती हे फल आहेच, पण तो म्हणतो तसं नसून पापाला प्रतिबंध होतो. तर हे त्यांनी त्याचा पक्ष सिद्ध करण्यासाठी केलेले आहे. हे बाकी नाही, हे चुकीचा सिद्धांत आहे. तर तेव्हा बाकी राहिली काम्य व निषिद्ध ही दोन कर्मे. आता काम्य आणि निषिद्ध ही जी संचितामधली कर्म आहेत त्याची काय विल्हेवाट लावायची ती सांग बाबा. त्यात निषिद्ध कर्माच्या पापाचे फल व काम्य कर्माच्या पुण्याचे फल यांची निवृत्ती कशी होणार हा प्रश्न आहे. आता म्हणजे संचितात असणाऱ्या निषिद्ध कर्माच्या पापाचं फल आणि संचितात असणाऱ्या काम्य कर्माच्या पुण्याचं फल याची निवृत्ती केली की कर्माने मोक्ष सिद्ध होईल. प्रारब्ध कर्म भोगून टाकावं. जर आपल्याकडून काही कर्म वाईट घडलं तर प्रायश्चित्त करावं. जे अज्ञात पातक असतील तर त्याच्यासाठी साधारण प्रायश्चित्त कर्म करावं. ही कर्माची संगती बरं का. आता प्रारब्ध मुमुक्षुने भोगून टाकावं, त्याने नित्य नैमित्तिक कर्म करावे म्हणजे पापाला प्रतिबंध होईल. आणि संचितात असणाऱ्या काम्य किंवा निषिद्ध कर्म ह्याचं काय करायचं महाराज? तर मग असं करू आपण, ते संचितात असणाऱ्या काम्य कर्माची इच्छा नाही केली म्हणजे फळाची इच्छा नाही केली तर संचितात असणाऱ्या काम्य कर्माचा आपापच फल भोगावाचून क्षय होऊन जाईल, अशी यांनी संगती लावलेली. वास्तविक तसं आणि संचितात असणाऱ्या निषिद्ध कर्माचं काय करायचं? तर संचितात असणाऱ्या निषिद्ध कर्माचं काय करायचं? तर त्याचा जे पापाचं फल ते पुढे सांगतात, ऐका आता. एक 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 मुद्दा येईल, दोन्ही मुद्दे येतील, काम्य कर्म आणि निषिद्ध कर्म जे संचितातलं आलेलं, त्याची कशी विल्हेवाट लावायची? त्यात काम्य कर्माच्या फलाची इच्छा केली नाही म्हणजे त्याचे फल उत्तम भोगाचे मिळणार नाही. बस अशी वेळ आता सांगितलं तुम्हाला, त्याची इच्छा करायची नाही.
बर, कशी इच्छा नाही करायची ते ऐका. असे पहा की, असे पहा की कोणी एका पुरुषाने द्रव्य प्राप्तीकरिता काही यज्ञ केला, त्यानंतर यज्ञामध्ये प्रयत्न असा अर्थ होतो आणि यज्ञ असा केला तर यज्ञाधिक कर्मापासून उत्पन्न होणारी फळ. जसं आता यज्ञ केले तर यज्ञ केल्यानंतर त्यापासून पुण्य उत्पत्ती होऊन फलभोग मिळावा अशी इच्छा आहे. पण ज्यांनी यज्ञ केला त्यावेळेला इच्छा होती आणि आता यज्ञ संपुष्टात आल्यानंतर तो मुमुक्ष बांधला आणि मग तो म्हणतो आता आम्ही विनाकारणच महाराज ते यज्ञ केले. ते म्हणले एक काम करा, तुम्हाला फळभोगाची इच्छा आहे का? म्हटले नाही. ते म्हटले मग आपोआपच तुम्हाला इच्छा नसल्यामुळं त्या यज्ञापासून निर्माण झालेलं पुण्य तुम्हाला लागणार नाही. अशी सुटसुटीत संगती लावली यांनी, पण ही चुकीची आहे. संगती काय आहे? चुकीची आहे. जर ऐका बरं, जर फलभोगाच्या इच्छे वाचून त्या कर्माच्या फलाचा नाश झाला असता तर म्हणजे ही अशी संगती लागली की आपल्याकडे आपण एका काही माणसांना पैसे दिले आणि ते म्हटले बा आम्हाला आता अशी इच्छा आहे की त्यांचे पैसे नाही घेतले तरी चालेल, अशी आमची इच्छा आहे. ते म्हटले, ते समोरचा माणूस तर म्हटलं बरंच झालं बुवा, अशी माणसं दारोदारी भेटावीत आपल्याला. कारण ते म्हणतात आम्हाला तुझ्याकडून पैसे घेण्याची काही इच्छा राहिलेली नाही. मग आपोआप त्याचा नाश होईल का नाही? पण हा लबाड याने दुसऱ्याचे करोडो रुपये घेतले आणि आपली अशी इच्छा आहे की फलभोगा वाचून नाश व्हावा. असं बी होऊ शकतं ना. जसं पुण्याचा आपल्या संचितात पापाचा भरणा जास्त आहे का पुण्याचा? मग त्याची बी इच्छा नको करू. मग आपोआप त्या निषिद्ध कर्म करून ठेवलेले पापाचे. ते म्हणले मी ना इच्छाच करत नाही की जे आपल्याला भोग येणार आहे पापाचा, मी त्याची इच्छा करत नाही. अरे तू इच्छा कर, नाही तर करू नको, तुला ते पाप सतावल्याशिवाय राहणार नाही. तर असं आहे ते. म्हणून याच्यात त्यांनी संगती लावलेली. फक्त ऐका आणि पुन्हा वाचा म्हणजे मग तुम्हाला कळेल. त्यानंतर आणि द्रव्य प्राप्तीच्या पूर्वी द्रव्याची इच्छा निवृत्त झाली तर इच्छा अभावे करून त्यात द्रव्य प्राप्त होत नाही. ह्याला द्रव्य प्राप्त होत नाही कारण इच्छाच प्राप्त निवृत्त झाली. तर हे त्याचं म्हणणं चुकीचं आहे. असं नाही होत ते. जसा एखादा पेन्शनर आहे, त्यांना इच्छा नाही आता पैसे घ्यायची, तरी सुद्धा गव्हर्नमेंटचे पैसे जमा होतात का नाही खात्यात? तिथं जमा खात्यात पैसे जमा. ते म्हणजे आपल्याला इच्छाच नाही, ते येऊ राहिले. तसाच प्रकार कर्माचा बी आहे की तुमची इच्छा असो किंवा नसो ते तुम्हाला येणारच, तुमच्या खात्यात जमा होणार. मग काय आले म्हणले आज पुण्य, आज म्हणले पाप. म्हणजे पाप बी येत आहे, पुण्य येतच राहणार. चला, आपल्या इच्छेवर थोडीच निवृत्ती होणार आहे ते पापाची पुण्य. त्याप्रमाणे जन्मांतरी उत्तम भोग प्राप्तीच्या इच्छेने कर्म केले, पण आता त्या फलभोगाची इच्छा नाहीशी झाली तर त्यात फल प्राप्त होणार नाही. बरोबर, त्याला फल प्राप्त होणार नाही असा तो म्हणतो. तर इच्छा अभावे करून काम्य कर्माचे फल मिळत नाही असे आम्हीच म्हणतो असे नाही, तर वेदांत मतातही असेच मानले आहे. अरे बाबा तसं नाही मांडलेलं ते. वेदांताची दाखले देतात हे आणि वेदांताला कसे वळवून नेतात. तर वेदांत फलभोगाची इच्छा कर्त्याचा अभाव, तो मुक्त पुरुषाचा विषय काढायचा आणि इकडे लावून जमल का? नाही जमल. तर त्याने तसं लावले. चला, या रीतीने संचितातील काम्य कर्माच्या फलाचा फलेच्छेच्या अभावाने नाश झाला. आता फक्त संचितातील अज्ञात निषिद्ध कर्माचा दोन भाग आले नाश होते, आहे. संचितातलं काम्य कर्म आणि संचितातलं निषिद्ध कर्म. आता निषिद्ध कर्माची काय विल्हेवाट लावावं? तर ते म्हणले काही नाही करायचं, नित्यनैमित्तिक कर्म करत राहायचं, पापाचा प्रतिबंध राहील आणि गंगा स्नान आणि ईश्वर नामस्मरण करा म्हणजे तुम्ही आपोआप मुक्त व्हाल. कारण गंगा स्नान आणि ईश्वर नामस्मरण यांनी काय होऊन जाईल? निषिद्ध कर्मांचे नाश होते. संचितातल्या निषिद्धाचा नाश कशाने होईल? गंगा स्नान आणि ईश्वर नामस्मरण झालं, जीव मुक्त होईल. मग असं म्हणल्यावर तर सगळे व्हायला पाहिजे होते आतापर्यंत. व्हायला पाहिजे होते का नाही? सगळे लोक हे करतात,
पण कर्मातून कोणी मुक्त झालेला दिसत नाही. म्हणून ह्या पक्ष जो आहे सिद्धांत चुकीचा आहे. पण आत्ताच आम्ही त्याच्या चुका नाही काढणार, आधी ऐकून घेऊ. चला. तो नाश साधारण प्रायचित्ताने होतो. आता याच्यातला का गंगा स्नान आणि ईश्वर नामस्मरण करावं का नाही करावं? तर करावं. त्यातले काही मुद्दे बरोबर आहेत त्याच्यातले, आणि काही त्याची संगती चुकीची लावलेली त्यांनी. फक्त तेव्हा संचितातल्या निषिद्ध कर्माचा नाश गंगा स्नान आणि ईश्वर नामस्मरणाने होतो. हे म्हणणं बरोबर आहे का चुकीचं आहे? बरोबर आहे. गंगा स्नानाने होतो. आपण जात नाही का? मुक्त होत नाही. आम्हाला सांगा, इथं ते चुकले कुठं? मुक्त होत नाही. मुक्त होण्यासाठी ब्रह्मज्ञानच लागेल, ह्याच्याशिवाय पर्याय नाही. आणि म्हणून गंगा स्नानाने हे तुमच्या पापाचा नाश होतो. जळतील पापे जन्मांतरी, हे बरोबरच आहे, त्याच्यात काही शंका नाही. पण नुसती पाप तशी जळून असं आहे ना, आपलं जे चालू भट्टी आहे ना, हिचं प्रॉडक्टिव्हिटी जोरात आहे. म्हणजे मानवी शरीरात जन्म घेतोय, ह्याच्यापासून निर्माण होणारी जी शरीर आहेत ती इतक्या अनंत पटीने तयार होत आहे. आणि तुमचं ईश्वर नामस्मरण आणि गंगा स्नान तर लय किरकोळ आहे. म्हणजे हे जे आहे, हे उपाय जे आहेत ना, ते फार किरकोळ झाला. मलविक्षेप जातो ना थोडा. मलविक्षेप जातो ना, म्हणजे जातो. बरोबर आहे ना. फक्त आवरण दोष राहतो. फक्त आवरण जा, मलविक्षेप बी सगळा जाईल का? नुसतं इकडे वरती पुढे बी काम चाललेलं आहे. एक घ्या, एक पहा, परमार्थ करणारे सुद्धा जर पाप दररोज करत असतील आणि दररोज नामस्मरण करत असतील तर त्याचा इफेक्ट झिरो आहे. म्हणले दररोज कर्ज काढतोय आणि हप्ता बी भरतोय, म्हणजे त्याचं काय खरंय त्याचं? म्हणून परमार्थ करणाऱ्यांनी निषिद्ध कर्म पहिले बंद करायचे आणि नंतर नामस्मरण आधी चालू करायचे. नामस्मरण करतो आणि निषिद्ध. त्या वाल्याकोळ्यांनी तसं नाही केलं. वाल्याकोळ्याला एकदाच उपदेश दिला नारद महर्षी, बाबा तुला काय करायचं ते एकदाच ठरव. मग त्याने ते काय केलं, एकदा बसल्यानंतर त्याने किती डोकी मारले. एखाद दुसरं तरी अधून मधून आपल्याला वाटतं तसं. तर असं नाही. एकदा रामनामाचं चिंतन करत बसला तर रामनाम अखंड, परत ते संसाराकडे फिरकला सुद्धा नाही. तर तसा प्रकार आहे ते. पण बा आता इथले विषय धरा, किंवा निषिद्ध कर्म 100% बंद आणि मग विहित कर्म जर गंगा स्नान तर याचा प्रभाव होतो आणि मग ब्रह्मज्ञानाची उत्पत्ती. नाही तर मलविक्षेप सुद्धा जाणार नाहीत. याने मलविक्षेप सुद्धा जाणार नाही. त्याचा प्रभाव मोठा आहे ना. चल. साधारण प्रायचित्त म्हणजे ईश्वर नामोच्चारण अथवा गंगा स्नान हे आहे. बरोबर. गंगा स्नानापेक्षा ईश्वर नामोच्चारण हे सर्वात सुलभ आहे. बरोबर आहे. सगळ्यात सुलभ कोण आहे? नामस्मरण. म्हणून असाल ते करा जेते जेते, सोडवेल माझा स्वामी निश्चयशी. तेव्हा तुम्ही कुठे असाल, काळ वेळ नाम उच्चारिता दोन्ही पक्ष पाही उद्धरती, नित्य नेम नामी प्राणी दुर्लभ, लक्ष्मी वल्लभ. म्हणजे नामस्मरणासाठी असं भरपूर तुम्हाला हे दिसेल, किंवा तुम्हाला काही अडचण नाही, नामस्मरण करत राहा. पण नामस्मरण करत असताना निषिद्ध कर्माचरण टाकून दिलंय आणि मग त्याच्यानंतर पुढचेही उपाय करायला लागतात. नुसतं त्याच्यावरती थांबून जमणार नाही. तेवढंच करत बसला तरी त्याच्यातून सुटणार नाही ना तो. चला. गंगा स्नान व ईश्वर नामोच्चारण ही केवळ प्रायचित्त रूपच नाही, काम्य रूपही आहेत. काम्यरूप बी आहेत. बरोबर आहेत ना. लोक आहेत ना, कामना धारण करून भगवंताचं नामस्मरण करत असतील की आमक फलप्राप्ती व्हावी, आहे ना. मुलीला मुलगाच नाही, बऱ्याच वर्षापासून तिला तेवढं झालं म्हणजे मी सुटून जाईल. मग त्याची काय पारायण करत असतील, नामस्मरण केला, सप्ताह आयोजित केला असेल त्याच्यासाठी हेतू का, तर ते मानणं हे काय हे चुकीचं आहे. पण तसं काय करू नये असं मुमुक्षुने असं तो म्हणतो. कारण गंगा स्नान व ईश्वर नामोच्चारणाने उत्तम लोकांची प्राप्ती होत असल्याचे शास्त्राने सांगितले आहे. बरोबर. म्हणून काम्य रूपही आहेत. हा. तथापि उत्तम लोक म्हणजे नामस्मरण करून वैकुंठादी लोकांची प्राप्ती करून घ्यायची असेल त्याला
म्हणजे बा चला म्हणजे आपण वैकुंठात ये कारण नामस्मरण करू तर हे काम्यरूप झालं. तथापि उत्तम लोक प्राप्तीची इच्छा नसल्यामुळे मुमुक्षुस केवळ प्रायश्चित्त रूपच आहेत. असं ते म्हणतो, पूर्वपक्ष म्हणतो मुमुक्षुला काय नाही ते तर लोकप्राप्तीची इच्छा नसल्याने मुमुक्षुला ते केवळ प्रायश्चित्त रूप होतं आणि मग मोक्ष मिळतो कर्माने असं सिद्ध करायचं. चला सकामाला काम्यरूप व प्रायश्चित्त रूप आहेत, परंतु उत्तम लोक प्राप्तीची इच्छा नसणारा जो जो निष्काम निष्काम पुरुष त्यास केवळ प्रायश्चित्त रूपच आहेत. प्रायश्चित्त रूप आहेत म्हणजे संचितातल्या निषिद्ध कर्माचा नाश करणारे आहे. हे साधारण प्रायश्चित्त संचितातील सर्व अज्ञात पातकांचा नाश करते. बरोबर, म्हणून ते संचितातल्या अज्ञात पातकाचा नाश करते. असाधारण प्रायश्चित्त अमुक एक पातक आपल्या हातून झाले आहे अशा ज्ञात पातकांचाच नाश करते. बरं, कोणतं असाधारण प्रायश्चित्त आणि साधारण प्रायश्चित्त जे काही पातकं घडलेली असतील त्या सगळ्यांचा नाश करते. ते साधारण. असाधारणात हेतुता आहे, विशिष्ट ठरलेली. पुढे मागे संचित व प्रारब्ध कर्माचे वर्णन केले आहे. बर, आता काय राहिले बघ? क्रियामान. क्रियमान हा तिसरा मुद्दा. 3 मुद्दे आलते बाहेर, संचित, प्रारब्ध आणि क्रिया. त्याच्यातून कसं सुटून जायचंय याचा हिशोब कर्म आणि मोक्ष लावणं सांगणाऱ्यांनी सिद्ध केलेला आहे. अर्थात यातला बराचसा विचार त्याने त्याच्या संगतीत जुळवलेला आहे. तो चुकीचा कसा आहे हे तुम्हाला कधी कळणार आहे? ज्या वेळेला सिद्धांती बोलायला लागतील त्यावेळेला ते मागं तर असा म्हटला होता, मग ते चुकीचं हे तुम्हाला पुढे कळेल. पण सध्या तुम्ही ऐकून घेत चला. तिसरे आता सांगितलेले तिसरा मुद्दा. क्रियमान कर्म सांगितलेले. हा. तिसरे क्रियमान कर्म सांगायचे राहिले आहे. ठीक आहे, सांगा. क्रियमान म्हणजे हल्ली प्राप्त असलेल्या शरीरात केले जाणारे कर्म. हल्ली प्राप्त असलेल्या मानवी शरीरात केलं जाणारं कर्म. याला कोणतं कर्म म्हणतात? भोगायला आलेल्याला प्रारब्ध. आणि भोगाय न आलेलं असे 3 टप्पे आहेत, लक्षात ठेवा. नुसतं एवढं आता आहे एवढं नाही, भरपूर मागं करून तुमचे माझे मागे हजारो मानवी शरीर झालेली. किती? हजारो. एवढी मानवी शरीर. बाकीची तर किती झाले असतील? 84 लाख योनी. मानवी शरीर मी हजारो सांगू राहिले, मग इतर शरीर बी लाखांनी झाली. एवढं सगळं भोगून आले तरी आपल्याला अजून काहीच कळायला तयार नाही. म्हणून आता हे जे चालू शरीर आहे याचं नाव मानवी शरीर. याच्यामध्ये क्रियमान कसं घडतंय ऐका बरं. क्रियमान ते कसे करावे एवढे सांगावायचे आहे. बरं, सांगा. मुमुक्षुने नित्य व नैमित्तिक कर्म करावे. आता कर्मामधले एवढेच प्रकार, नित्यकर्म आणि नित्यकर्म. सकाळी उठणं, स्नान, वंदन आदी ज्ञानेश्वरी वाचन हे आहे नित्यकर्म. आणि आपलं हे नैमित्तिक कर्म. कोणी अतिथी आले किंवा श्रेष्ठ पुरुष आले किंवा ज्याच्या वेळेला काही निमित्ताने एखाद्या होणाऱ्या जे उत्साह जे म्हणजे ज्या काही घटना घडतील नैमित्तिक त्या सगळ्या त्याच्यामध्ये धरून चालायचं. ज्या निमित्ताने येतात त्या, जसं पाठीमागं सांगितलं त्यांनी त्या एखादे साधू पुरुष आले की उठून उभं राहावे, त्यांना नमस्कार करावा, हे नैमित्तिक मध्येच येईल. कारण ते काय दररोज थोडेच घरी येतात. मग त्याला निमित्ताने येणार आहे. किंवा एखादा अतिथी आला तरी तो बी निमित्तानेच येईल. तर असं आहे. तर मुमुक्षुने नित्य व नैमित्तिक कर्म करावे म्हणतात. आणि आपल्या शास्त्राप्रमाणे, वेदांत शास्त्राप्रमाणे सुद्धा आम्ही तेच सांगत असतो की नित्य नैमित्तिक कर्म करा. पुढे त्यापासून पुण्य उत्पन्न होत नाही. हे म्हणणं बरोबर आहे का? चुकीचं. पुण्य उत्पन्न होत पण त्याला वळवायचंय कर्माने मोक्षाकडं. म्हणून हे म्हणणं त्याचं चुकीचं आहे, हे लक्षात ठेवत चला. फक्त पापाचा प्रतिबंध होतो. फक्त पापाचा प्रतिबंध होतो असा तो म्हणतो, पण वास्तव तसं नाही. हे तुम्हाला पुढे कळेल. म्हणजे नित्य नैमित्तिक कर्मापासून पाप किंवा पुण्य यापैकी काहीही उत्पन्न होत नाही. म्हणणं बरोबर आहे का चुकीचं आहे? चुकीचं आहे. लक्षात आलं पाहिजे तुम्हाला. पण ते आत्ता नाही येणार तुमच्या नेमकं, कारण तुम्ही त्याचं मत वाचताय ना.
ही त्याची बाजू आहे ना. मग त्याची बाजू आज ऐकायची ना, आम्ही नंतर सांगू त्यावेळेला तुम्हाला लक्षात येईल की त्यांनी तिथं म्हटलं होता असं असं, ते चुकलं बरं का. चला. काम्य व निषिद्ध कर्मे करू नयेत. काम्य कर्म केले आता नाही. काम्य आणि निषिद्ध कर्म करू नयेत हे बरोबर आहे का चुकीचं? हे बरोबर आहे. कारण तुम्ही सुद्धा सकाम कर्म करू नका, काही देवाला मागू नका, आणि निषिद्ध कर्मही करू नका, हे म्हणणं बरोबर आहे. पुढे काम्य कर्म केले नाही म्हणजे पुण्य उत्पन्न होत नाही. काम्य कर्म केले नाही म्हणजे पुण्य उत्पन्न होत नाही. ठीक आहे. निषिद्ध कर्म केले नाही म्हणजे पाप उत्पन्न होत नाही. बरोबर आहे. कदाचित प्रमादे करून म्हणजे नजर चुकीने निषिद्ध कर्म घडले तर असाधारण प्रायश्चित्त करावे. बरोबर आहे. आणि संचितातील अज्ञात पातकांच्या नाशाकरिता ईश्वर नाम उच्चारणादी साधारण प्रायश्चित्त करावे. हे मागे मी सांगितलंय. हा. संचितातील काम्य कर्माचा फलेच्छा भावाने नाश झालाच आहे. अशा रीतीने पाप पुण्य उत्पत्तीचा प्रतिबंध झाला असता मुमुक्ष मुक्त होईल. बस काय केलं त्यांनी? मुमुक्षुला मुक्त करून टाकलं. कशाने? कर्माने मुक्ती दिलेली. तर हा ऐकायला पक्ष चांगला वाटला तुम्हाला, पण पूर्व पक्षाचं सगळं ऐकावं लागतं. जसं म्हणून ऐकताना मनुष्याने तटस्थ होऊन ऐकायचं असतं. कोर्टामधला जो जज असतात ना, त्याशी निवांत बसणं. हां बोला बोला, तुमचं काय ते सांगायला. ती त्यांचं ते ऐकून घेतात, ऐकत ते सत्य तिथे काय बोलत नाहीत. आणि मग त्याचं जे रायटर असतो तर सगळं ते राईट करून ठेवत असतो. तर त्याने त्यावेळेला ते संपूर्ण सगळं ऐकून घेतल्यावर ठीक आहे ते म्हणतो ऑब्जेक्शन युअर ऑनर. तो दुसरा वकील म्हणत असतो थांबा, तुम्हाला सांगायच्या वेळेला, तुमची बाजू मांडायच्या वेळेला तुम्हाला सांगू आपण, त्यांचं ऐकू द्या. आणि ते सगळं ऐकून घेतल्यानंतर मग तो त्याच्या मुद्द्याचं यथार्थ त्याने किती मुद्दे मांडले, त्याच्या केसमध्ये त्याने किती मुद्दे अंतर्भूत केलेले ते मुद्दे, आणि त्याला अनुसरून हा प्रत्येक मुद्द्याचं काय देतो? उत्तर देतो. आणि तो कसा चुकीचा आहे आणि त्यातलं योग्य काय ते दाखवतो. मग त्याच्यानंतर त्याला परत दुसऱ्याला संधी, म्हणून तर केस लवकर मिटत त्याला परत संधी. ज्या दिवशी असं लक्षात येतं की आता ह्याच्यात मुद्दे मांडायचे ह्यांच्याकडून संपलेले, त्या दिवशी जज आहे तो जजमेंट काढतो त्याचं, आणि त्याच्यावरून काय केले जातात? निकाल दिला जातो त्या केसचा, किंवा हे आमका आमका असं असं आहे, म्हणजे ह्यातलं सत्य काय आहे. अगदी तसाच प्रकारे इथं सुद्धा आहे. किंवा कर्माने मोक्ष सिद्ध केला, पण मग कर्माने मोक्ष सिद्ध करताना वेदांताचा सिद्धांत त्यांनी किती वेळा तोडला, मोडला, जोडला. त्यांनी काय केलेलं आहे? मोडतोड करून त्याच्यात बसवलेला आहे. हे तुम्हाला कधी कळेल? तुम्हाला पूर्ण वेदांत ज्ञान होईल ना त्यावेळेला ते कळेल. पण तुम्हाला लगेच्या लगे हे नाही त्याचा पक्ष कळणार. तुम्हाला काही वेळेला तर असं वाटेल की हे किती गोड आहे हो, हे सांगतोय हे किती गोड आहे हो, आणि तुम्ही सरळ त्याच्यावर काय करताय? अपवाद आणताय. ऐका. किंवा असेही म्हणावे की मुमुक्षुने फक्त नित्य नैमित्तिकच कर्म करावे, बस प्रायश्चित्त करूच नये. मुमुक्षुने नित्य नैमित्तिक कर्म करावे, बाकी काही करू नये. हे म्हणणं योग्य आहे का? योग्य आहे. वेदांत दृष्टीने सुद्धा योग्यच आहे. बाकी काही करू नये. आपण मुमुक्षुने काय करावं? नित्य नैमित्तिक कर्म करत राहावं. आणि आमच्या वेदांती मुमुक्षुने ग्रंथाचं अध्ययन म्हणजे पाठांतर करावी, कारण त्याच्याशिवाय मोक्ष होणार, पाठाशिवाय मोक्षच नाही होणार. कळेल कसं? चला. कारण वेदांत मतात ज्ञानाच्या संचित कर्माचा ब्रह्मज्ञानाने जसा नाश अंगीकारिला आहे, त्याप्रमाणे निषिद्ध व काम्य कर्म न करता नित्य नैमित्तिक कर्म करणाऱ्या मुमुक्षूच्या संचित कर्माचा नाश होतो असे आम्ही म्हणतो. तो वेदांत मिसळून सांगत असतो. वेदांतात ज्ञानाच्या संचित कर्माचा ब्रह्मज्ञानाने जसा नाश सांगितला. अरे भाऊ, तिकडे वेगळे संचित कर्माचा, ज्ञानाचा तिथं नाशनाशक भाव तत्वज्ञान आणि संचित कर्म असा केलेला आहे तो. म्हणून तत्वज्ञान हे काय करताय? यथांशी समिद्धाग्निर भस्मसात कुरुते तथा ज्ञानाग्नि सर्व कर्माणि भस्मसात कुरुते अर्जुन.
असं म्हटलं. म्हणून ज्ञान अग्नीचा कर्माशी विरोध आहे. इथला भाग वेगळा आहे, इथला भाग वेगळा आहे. इथं कुठं तो ज्ञान वापरू राहिलाय, इथं तर कर्म सांगतो तू. झालं किंवा का? अशी कल्पना करावी की किंवा अशी कल्पना बरं वाचा 2-4 ओळी. संचितातील काम्य व निषिद्ध कर्मे हा. आणखीन एक जन्म मुमुक्षु देतात, हा. अथवा योग मतात योगी पुरुषास एकाच काळी सर्व संचित कर्मापासून जशी अनंत शरीरे प्राप्त होऊन फलभोग होतो, तसा मुमुक्षुस उत्तर जन्माच्या ठिकाणी एकाच शरीरात सर्व कर्माचा फलभोग होतो आणि तो मुक्त होऊन जातो. असं संगती लावून, म्हणजे जशी कल्पना करावी की संचितातील काम्य व निषिद्ध कर्मे आणखीन एखादा जन्म देतात. म्हणजे मुमुक्षुने काय करावं, नित्य व नैमित्तिक कर्म करावं. आणि मग संचितात अजून काही काम्य कर्म पडलेले असतील त्याचं काय करायचं, तर ते म्हणजे अजून एखादा दुसरा जन्म भोगा आणि नंतर पण नित्य नैमित्तिक कर्मच करत राहा. आणि म्हणजे एक दिवस तुम्ही काय होऊन जाल, मुक्त होऊन जाल, असं त्याने म्हटलेलं आहे. पण हे चुकीचं आहे. आणि दुसरा अथवा योग मतात योगी पुरुषास एकाच काली सर्व संचित कर्मापासून तसे अनंत शरीरे प्राप्त होऊन फलभोग होतो. तर तो योगाचा विषय आहे. योग्याला आहे ना, एकाच काली संचित कर्मापासून जशी अनेक शरीर, जसे आमचे चांगदेव महाराज होते, योगी म्हणजे चांगदेव महाराज केलेले त्यातले इथले धरा, की ते काय करायचे, पशुपक्षाच्या शरीरात प्रवेश करायचे, तिथून निघायचे, परत मानवी शरीरात यायचे. तर त्यांच्याकडे योगविद्या तशी होती, म्हणजे त्याच्यातून त्या शरीरात प्रवेश करण्याची विद्या होती. तर असे जर कोणी योगी असतील तर म्हणजे मग त्याचं ते नाही का भोगून नाही झालं का, कारण ते पक्षी होऊन गेला, पक्षाच्या शरीरात जाऊन परत माघारी आला, म्हणजे आता पक्षाचा जन्म भोगून गेला. तर अशा प्रकाराने म्हणतात. तसा मुमुक्षुस उत्तर जन्माच्या ठिकाणी एकाच शरीरात सर्व कर्माचा फलभोग होतो. तसा उत्तर जन्माच्या ठिकाणी म्हणजे ज्या वेळेला नित्य नैमित्तिक कर्म करत 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 काम्यकर्माचा क्षय होईल संचितातल्या, त्यावेळेला जो उत्तर जन्म म्हणजे शेवटचा एक जन्म राहील, त्या जन्मात काय होऊन जाईल, हा तो मुक्त होऊन जाईल असं म्हणतात. परंतु ही सारी संगती लावलेली त्यांनी ती कशी आहे, चुकीची संगती आहे. पण मग आता ही संगती लावूनच त्याला कर्माने मोक्ष सांगावं लागेल, दुसरं काही नाही. आणि सिद्ध करताना जे जे मताचे अवलंब करणारी माणसं असतात त्यांना ते ठासून सांगायचं असतं. असं लूज सांगितल्यावर कोणी ऐकणार नाही. तर त्यांनी अशा पद्धतीने, शिवाय वेदांताच्याच काही गोष्टींचा अवलंब करून हे मत मांडलेलं, तर हे चुकीचं आहे. पण हे कसं चुकीचं आहे ते पुढे येईल, आत्ताच नको त्याच्याविषयी चिंतन. कुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर विठ्ठल विठ्ठल.